नीट पेपर लीक प्रकरणामध्ये सीबीआयच्या ताब्यात असलेला आरोपी शिवराज मोटेगावकर याच्या मालमत्तांबाबत आता नवी माहिती समोर आली आहे। पुण्यातील वारजे परिसरातील कोट्यवधींच्या जमिनीपासून ते राज्यभरातील इतर मालमत्तांपर्यंत आता तपास यंत्रणांचं लक्ष केंद्रित झालंय। विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये आता ईडीचीही एंट्री झाली आहे आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू करण्यात आली आहे। शिवराज मोटेगावकर नीट पेपर लीक प्रकरणात अटकेत असलेलं एक मोठं नाव। याच मोटेगावकरांच्या मालमत्ता आता तपास यंत्रणांच्या रडारवर आल्या आहेत। शिवराज मोटेगावकरच्या मालमत्तांबाबत एक मोठी माहिती समोर येते। 2023 मध्ये पुण्यातील वारजे माळवाडीत मोटेगावकरनं 51 गुंठे जमीन खरेदी केली। वारजेतील जमिनीची बाजारभावानुसार किंमत जवळपास 35 ते 40 कोटी रुपये इतकी आहे। जमीन खरेदीसाठीचा पैसा कुठून आला, आर्थिक व्यवहार कसे झाले याचा तपास सध्या सुरू आहे। ईडी कडून मोटेगावकरची मालमत्ता, आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे। दरम्यान या प्रॉपर्टी भोवतीचा वादही आता चर्चेत आलाय। मोटेगावकर यांच्या राज्यातील विविध शहरांमध्ये, ग्रामीण भागामध्ये मोठ्या संपत्ती प्रॉपर्टीज असल्याचं समोर येते। ब्रँड ट्रान्झॅक्शन देखील आहेत कोट्यवधी रुपयांचे आणि त्यात पुण्यातील वारजे परिसरातील जे बँगलोर मुंबई एक्सप्रेस हायवे आहे त्याला लगत ही जवळपास 51 गुंठ्यांची ही जागा आहे। ज्या ठिकाणी आपण बघू शकतो हे पत्रे लावण्यात आलेले आहेत, अशी ही मोठी प्रॉपर्टी आहे। रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला देखील ही जी प्रॉपर्टी आपण बघतोय ती देखील प्रॉपर्टी मोटेगावकरांची आहे। जवळपास 51 गुंठे ही प्रॉपर्टी 2023 साली त्यांच्याकडून विकत घेण्यात आलेली आहे। मार्केट रेटनुसार जवळपास 40 ते 45 कोटी रुपये या संपत्तीची किंमत आहे, या प्रॉपर्टीची सध्या किंमत आहे। स्थानिकांच्या आरोपांनुसार मोटेगावकरनं ही जमीन खरेदी केल्यानंतर पुढे जाणाऱ्या एका सोसायटीचा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला होता। त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला। स्थानिक नागरिकांनी या विरोधात आंदोलन करत लोकप्रतिनिधींकडे धाव घेतली होती। त्यानंतर स्थानिक आमदार आणि नगरसेवकांच्या मध्यस्थीनं हे प्रकरण न्यायालयात गेलं आणि अखेर नागरिकांना पुन्हा रस्ता उपलब्ध झाला। काय नक्की झालेलं होतं? 2023 साली मोटेगावकरांनी ही जागा विकत घेतली हो। त्याच्यानंतर मग थोड्या दिवसानंतर त्यांनी हा रस्ता बंद केला 2 बाजूने। आणि मग लोकांची अडचण झाली जाण्या येण्याला। मग तिथं 20 फुटी रस्ता करून दिला कॉन्क्रीटचा। मग तिकडनं जा म्हणे तुम्हाला असा इकडनं रस्ताच नाही वगैरे असं सांगितलं त्यांनी। मग आम्ही कोर्टात नाही गेलो पण महानगरपालिकेकडे गेलो। महानगरपालिकेला विचारलं हे काय प्रकारे असा, तर ते त्यांनी सांगितलं आम्हाला तुम्हाला दिला नाही रस्ता, तिकडनं जा, इकडनं जाऊ नका असं। केवळ पुण्यातच नाही तर राज्यातील इतर अनेक शहरांमध्ये शिवराज मोटेगावकरनं मोठ्या प्रमाणावर जमीन आणि मालमत्ता खरेदी केल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे। एकूणच नीट परीक्षा लीक प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत असताना आता शिवराज मोटेगावकर याच्या मालमत्तांचीही ईडी मार्फत चौकशी सुरू झाली आहे। राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये त्यानं किती मालमत्ता खरेदी केल्या, त्यासाठी पैसा कुठून आला आणि या व्यवहारांमागे आणखी कोणाचा संबंध आहे का, हे आता तपास यंत्रणांच्या रडारवर असणार आहे। मिकी घई, एबीपी माझा, पुणे।